आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये जिभेवर ठेवताच तोंडात विरघळणारी बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत अशी शंकरपाळी करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता की शंकरपाळीला खूप सारे लेयर्स आलेले आहेत. शंकरपाळ्यांना खूप सारे पदर सुटलेले आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते की प्रत्येक शंकरपाळी किती छान अशी झालेली आहे आणि खूप सारे पदर सुटलेले आहेत. आज आपण इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी करणार आहोत. इथे वाटीचं प्रमाण, कपचं प्रमाण, तसंच वजनी प्रमाणामध्ये सर्व साहित्य किती घ्यायचं हे सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि काय चुका टाळायच्या आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे, जेणेकरून तुमची शंकरपाळी अजिबातसुद्धा बिघडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ही खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो मैदा घेतलेला आहे. कपने मोजला तर बरोबर 8 कप इतका हा मैदा भरतो आणि मी इथे एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. या वाटीनेच मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. हे बघा, ही एक वाटी घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला पाव किलो साखर अगदी बरोबर बसलेली आहे. इथे कपने जर मोजून घेणार असाल तर 1.5 कप इतकी साखर आहे. वजनी प्रमाण 250 ग्रॅम आहे. 1 किलो मैद्यासाठी 250 ग्रॅम साखर आणि 250 ग्रॅम तूप घेणार आहोत. याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. पण जर पाणी वापरलं तर ह्या शंकरपाळ्यांचं शेल्फ लाईफ थोडं वाढतं. या शंकरपाळ्या महिनाभर आरामात टिकतात. आता हे बघा, या पाण्यामध्ये आपल्याला साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे. त्यासाठी हे पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे. आता आपण यामध्ये साखर अशी विरघळवून घेऊया. आता ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली, पाणी मोजून घेतलं, त्याच वाटीने 1 वाटीला थोडंसं कमी इतकं मी तूप घेतलेलं आहे. याचं वजनी प्रमाण 250 ग्रॅम इतकं आहे. तूप घेताना असं पातळ करूनच घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही वजनी प्रमाणात घ्याल तितकी शंकरपाळी अजून परफेक्ट बनते. या मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. मिठाने शंकरपाळीला चव छान येते. तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता हे तूप गरम केल्यानंतर या मैद्यामध्ये घालून घेऊया. सगळं तूप या मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण हा मैद्याला तूप लावून घेऊया. मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप छान असं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. सुरुवातीला तूप गरम आहे म्हणून चमच्यानेच आपण या मैद्याला तूप लावून घेऊया. सर्व साहित्याचं वजनी प्रमाण वाटीने आणि कपने जे काही प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता हे बघा, सगळं तूप असं हाताने आपण व्यवस्थित लावून घेऊया. तूप थोडंसं कोमट झालेलं आहे. मैद्याला असं तूप छान लावून घ्यायचं. हे बघा, अगदी योग्य प्रमाणामध्ये तूप आपलं झालेलं आहे. मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. या मैद्याची अशी छान मूठ वळली जाते आहे. आता यामध्ये आपण जे पाणी आहे साखर विरघळवून घेतलेलं ते घालूया. थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मैद्याचा आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप जास्त जोर लावून किंवा दाबून हा मैदा मळायचा नाही आहे. फक्त आपल्याला असा हलक्या हाताने मैदा एकत्र करत राहायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे सगळं असं हलक्या हाताने एकत्र करून घेतलेलं आहे. मैदा जुना असेल तर पाणी आपल्याला थोडंसं जास्त लागू शकतं आणि जर अगदीच नवीन असेल तर पाणी कमी लागेल. पण या वाटीने जे मोजून घेतलेलं आहे ते पाणी अगदी योग्य प्रमाणामध्ये झालेलं आहे. 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 6 वाट्या इतका मैदा बरोबर बसलेला आहे. 6 वाट्यांचा वजनी प्रमाण 1 किलो इतका आहे.
हे बघा सगळं असं छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता हा आपला मैदा मळून झालेला आहे. याला आपण झाकून ठेवूया. एक 10 मिनिट फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ आपल्याला पीठ भिजत ठेवायचं नाही आहे. थोड्या वेळाने जसजसं हे पीठ थंड होत जाईल तसतसं तूपसुद्धा थंड होतं आणि पिठाला जास्त चिरा पडू शकतात. त्यामुळे हे पीठ 10 ते 15 मिनिटच झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच शंकरपाळी लाटायला घ्यायची आहे. पिठाचे साधारण असे एवढे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आता आपण लाटायला घेऊया. हे लाटण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप लावायची गरज लागत नाही. शंकरपाळीसाठी ही पोळी लाटताना याला बाजूने चिरा पडणारच आहेत, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि खूप जास्त आपण इथे मळून घेणार नाही आहे, फक्त असं एकत्र करून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे जाडसरच ही पोळी लाटून घ्यायची आहे. ही अशी जाडसर पोळी लाटून झाल्यानंतर बाजूने जे चिरा पडलेला आहे ते असं आपण सुरीने काढून घेऊया. जेवढ्या अशा चिरा पडलेल्या आहेत हे बघा सुरीने अशा सगळ्या बाजूने मी हे काढून घेते. सगळं असं कट करून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की इतकी जाड पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. एवढी जाड पोळी आपण लाटून घेतल्यामुळे या ज्या शंकरपाळ्या होतात त्याला खूप सारे पदर सुटतात. खूप छान लेयर्सवाली ही शंकरपाळी बनते. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला जेवढ्या लहान किंवा मोठ्या शंकरपाळ्या हव्या असतील त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करून घ्या. हे बघा अशा पद्धतीने या शंकरपाळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. या शंकरपाळ्या अजिबातही चिकटल्या जात नाही, सुरीने अगदी सहज निघल्या जातात. एका ताटामध्ये मी या काढून घेते. हे बघा इथे तुम्हाला दाखवते की साधारण अर्धा सेंटीमीटर इतकी जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घेऊया. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी एक शंकरपाळी सोडून बघितली. ही शंकरपाळी तेलामध्ये विरघळली नाही, म्हणजे आपण आता बाकीच्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घेऊया. एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या नाही. खूप साऱ्या शंकरपाळ्या जर तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात. त्यामुळे आधी थोडंसं तेल तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस मंद आचेवरती ठेवूनच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. शंकरपाळ्या तळायला थोडासा वेळ लागतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या तळल्या तर खूप छान असे पदर सुटतात. हे बघा शंकरपाळ्या अशा तळत आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की खूप सारे लेयर्स आलेले आहेत. खूप सारे पदर सुटतात या शंकरपाळ्यांना. शंकरपाळी तळत असताना मधून आपल्याला झारा फिरवायचा आहे, म्हणजे सगळ्या बाजूने शंकरपाळी एकसारख्या रंगावरती तळली जाते. तसंच शंकरपाळी तळत असताना जास्त डार्क रंगावरती तळू नका, कारण तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा या शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे नंतर शंकरपाळ्यांचा रंग खूप जास्त डार्क होतो. शंकरपाळ्या करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर इथे तुमची शंकरपाळी तेलामध्ये विरघळत असेल तर त्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे. त्यावेळेस काय करायचं तर यामध्ये आपण थोडासा मैदा अजून घालायचा आहे. म्हणूनच सुरुवातीला एक पोळी लाटली की लगेचच तळून बघायची आहे, म्हणजे सगळ्या शंकरपाळ्या आधी लाटून घ्यायचे नाही आहे, नाहीतर त्या सगळ्या मोडायला लागतात. आणि एक तळून बघितल्यानंतर आपल्याला कळतंच की शंकरपाळी तेलात विरघळत नाही आहे ना. आणि शंकरपाळी तळत असताना सुरुवातीला तेल जरा मध्यम तापवून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी तेल तापल्यानंतरच यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आहेत. कमी आचेवरती जरी तेल तापलेलं असेल सुरुवातीलाच तरीही शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात. आणि शंकरपाळ्या करत असताना अंदाजे कोणत्याही वस्तूचं प्रमाण घेऊ नका.
सगळं आपण वाटीने किंवा कपने किंवा किलोच्या प्रमाणामध्ये मोजून घेतलं तर हे बघा अशा प्रकारच्या परफेक्ट अशा आपल्या शंकरपाळ्या नक्कीच बनतात. खूप सारे पदर सुटलेले आहेत. एकदम मस्त लेयर्सवाली ही शंकरपाळी झालेली आहे. तर आजच्या या शंकरपाळ्या करत असताना काय काय काळजी घ्यायची? सुरुवातीलाच आपण सगळे साहित्य मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण हा मैदा मळत असतो त्यावेळेस खूप जास्त दाबून घट्ट मळायचं नाही आहे. फक्त याचा हलकासा गोळा बनवायचा. शंकरपाळीची पोळी लाटत असताना अर्धा सेंटीमीटर जाड लाटायची आहे. त्यानंतर तेल मध्यम आचेवरती तापून मग मंद आचेवरती ह्या शंकरपाळ्या छान तळायच्या आहे आणि शंकरपाळी लाटता लाटताच तळल्या तरीही आपल्या शंकरपाळ्या पटकन होतात. तसंच खूप साऱ्या शंकरपाळ्या एकाच वेळी तेलामध्ये सोडायच्या नाहीत. या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमच्या शंकरपाळ्या 100% चांगल्या होणार. आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.